माझ्या विरोधात छोटा राजांकडे सुपारी दिली होती. कितीतरी लोकांच्या जमिनी लाटलेल्या त्यांनी. संपूर्ण अग्रवाल फॅमिलीच क्रिमिनल माइंडेड आहे. म्हणून आम्ही 10 ते 12 वर्ष झाले आम्ही शिवसेनेतर्फे आंदोलन केले. या 20 वर्षात पुणे शहर फार बरबाद होत चालले आहे. पुण्यातील पोर्शे कार हिट अँड रन प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात आरोपी अग्रवाल या कुटुंबाचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. 2009 साली पुण्यात जर्मन बेकरीजवळ एक फायरिंग झाली होती. त्या फायरिंगची सुपारी अग्रवाल कुटुंबांनी थेट छोटा राजन याला दिली होती असा आरोप शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आणि माजी नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे अजय भोसले यांनी केला आहे. अजय भोसले आपल्यासोबत आहेत. अजयजी, नेमका आरोप काय आहे? नाही, माझा आरोप काय आहे म्हणजे आता तुम्ही मला विचारायला आले म्हणून मी सांगतोय. आता जी परवाची घटना घडली ते हिट अँड रनची, ती घटना खूप दुर्दैवी घटना आहे. म्हणजे 10 ते 12 वर्ष झाले आम्ही पुणे शहरात ही पब संस्कृती बंद व्हावी म्हणून आम्ही 10 ते 12 वर्ष झाले आम्ही शिवसेनेतर्फे आंदोलन केलेत. बरेच आंदोलनं केली आम्ही. ते वॉटर म्हणून एक बार आहे, तो बार बंद केला होता पब. म्हणजे आम्ही आंदोलनं किती केली ती पोलीस स्टेशनला सगळ्या माहिती आहेत. पण काही यातनं काही होत नाही आहे. रोज सकाळी 6 वाजेपर्यंत पब बंद असतात, म्हणजे चालू असतात. आता हे नवीन कमिशनर आले होते. नवीन कमिशनर साहेबांनी 1 महिनाभर संपूर्ण स्ट्रिक केलं. म्हणजे टोटल त्यांनी बंद म्हणजे 12ला बंदच करायचे. पण काही दिवसांनी परत ते चालू झालं 5 वाजेपर्यंत. कमिशनर साहेब तरी एकटे अख्ख्या पुणे शहराकडे कुठं लक्ष देणार आहे? पुणे शहराचा विस्तार आता किती मोठा झालेला आहे. पुणे शहर पहिलं छोटं होतं, आता पुणे शहराचा विस्तार मोठा झालेला आहे. त्यामुळं सर्वांनी एकत्र येऊन याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे आणि याच्याबद्दल रस्त्यावर उतरलं पाहिजे. तरच ही पब संस्कृती पुण्यातली बंद होईल, नाही तर बंद होणार नाही. अजय भाऊ, हे पब संस्कृतीबद्दल झालं, मात्र या प्रकरणात जो आरोपी आहे अग्रवाल, त्या कुटुंबाचे थेट अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचा आरोप तुम्ही करताय. हा आरोप नेमका काय? कारण राम अग्रवाल ह्यांची आणि माझी मैत्री होती. राम अग्रवाल हे सुरेंद्र कुमार अग्रवालचे छोटे बंधू. सुरेंद्र कुमार अग्रवाल म्हणजे आता जो विशाल अग्रवाल आहे, त्याच्या मुलाच्या हातनं हा ॲक्सिडेंट झाला, त्या विशाल अग्रवालचे वडील आहेत. त्यांनी त्यांच्या भावाचे आणि त्यांच्या पैशावरनं वाद चालू असताना त्यांनी त्यांच्या भावाच्या विरोधात आणि माझ्या विरोधात छोटा राजांकडे सुपारी दिली होती मला मारण्यासाठी, की माझ्या भावाची माझी भांडणं चालू आहेत, पण माझा भाऊ अजय भोसलेंबरोबर असतो. अजय भोसलेंमुळं मला काय करता येत नाही, तर तुम्ही अजय भोसलेंना वटणीवर आणा. म्हणून मी 2009ला शिवसेनेचा उमेदवार होतो. विधानसभा लढवत असताना सकाळी 10 वाजता 10:30 वाजता माझ्यावर फायरिंग केली. त्यावेळेस फायरिंग झाली, पहिली गोळी मिसफायर झाली. आम्ही त्यांचा पाठलाग केला. त्याचा पाठलाग करत असताना त्याला पकडायला आम्हाला एक 10-15 फुटाचं अंतर होतं गाडीतनं. त्यांनी बरंच गोल फिरून दुसरी फायर केली. ती माझ्या मित्राच्या छातीत गोळी लागली. माझा मित्र जो गाडी चालवतो त्याच्या. हे सुरेंद्र कुमार अग्रवाल हे म्हणजे क्रिमिनल माइंडेड आहे. संपूर्ण अग्रवाल फॅमिलीच क्रिमिनल माइंडेड आहे. पुण्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. यांच्या सगळ्या भावांचं रेकॉर्ड काढा तुम्ही. हे पैशाच्या जोरावर काही करू शकतात. कितीतरी लोकांच्या जमिनी लाटलेल्या त्यांनी जोर जबरदस्तीने. मग ते पोलिसांच्या मदतीने किंवा राजकीय हस्तक्षेपामुळं तुम्ही पुणे शहरात बघा ना. तुम्ही लोकांसमोर हे विषय मांडा, लोक स्वतःहून यांच्या विरोधात तुमच्याकडे तक्रारी घेऊन येतील बघा पोलिसांकडे. तुम्ही बोलताना एक आरोप केलात की ही फॅमिली जी आहे क्रिमिनल माइंडेड आहे, पैशाच्या जोरावर काहीही करू शकतात, राजकीय दबाव टाकून काहीही करू शकतात. 2009 साली फायरिंग झाली, त्या केसची अजूनही चौकशी चालू आहे. आता पुन्हा एकदा वेदांतला अटक झाली, त्याला लगेच जामीन मंजूर झाला. या सगळ्या प्रकरणात आत्ताही एका आमदारानं दबाव टाकल्याचं समोर आलं होतं, असा आरोप करण्यात आला होता. नेमका हा राजकीय दबाव कोण टाकते? अग्रवाल फॅमिलीवर कुणाचा वरदहस्त आहे राजकीय, असं तुम्हाला वाटतं? मी राजकीय बाबतीत तर कुणाचा वरद असतं आहे असं मी सांगू शकत नाही, कारण मला माहिती नाही आहे. जर मला माहिती असतं कुणाचा वरद असतं मी सांगितलं असतं. पण मी एवढंच सांगतो की पैशाच्या पुढं पैशाला सगळे सलाम करतात. आणखी एक मुद्दा आहे नाईट लाईफ संदर्भातला. पुण्यातील पब असतील, बार असतील, हे रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. हॉटेल्स अनेक रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. ही नाईट लाईफ संकल्पना पुण्याची संस्कृती बिघडवते असं अनेकांचं म्हणणं आहे. मात्र ही बिघडवण्यामागं, ही नाईट लाईफ संकल्पना रुजू करण्यामागं नेमका कोणाचा हात आहे? कारण महाविकास आघाडीच्या काळात तुमचे पूर्वाश्रमीचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही नाईट लाईफ संस्कृती महाराष्ट्रात सुरू करावी असे मागणी लावून धरली होती. तर त्यामुळं त्या नाईट लाईफ संस्कृतीमुळं पुण्यात हे वारंवार घडत आहे. नाही बघा, नाईट लाईफ संस्कृती ही सगळीकडे आहे, पण त्याला टाईम मर्यादा नेऊन दिलेली असते. आता मुंबईत पण आहे, पण मुंबईत तुम्ही कुठल्या घटना घडताना बघताय का? पुण्यात दर आठवड्याला प्रत्येक पबमध्ये भांडणं होतात. प्रत्येक पबमध्ये म्हणजे मुलींच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या जातात. तुम्ही जावा बन गार्डन पोलीस स्टेशनला, किती गुन्हे दाखल आहेत. ते मिल्स म्हणून आहे बघा इथं, मिल्स. त्या मिल्समध्ये काय त्या डी मोर्या म्हणून त्या पबचं नाव आहे. परत तुम्हाला आत्ता सांगतो कुठलं ते ब्लॅक, ज्या ब्लॅकवर आत्ता गुन्हा दाखल झाला, सील केलं. मग त्या ब्लॅकच्या मालकाला कुठं अटक केलेली? जो मॅनेजर आहे त्याला अटक केली. त्याचे मालक वेगळेच ब्लॅकचे, तो पण पोलिसांनी तपास केला पाहिजे ना.
ब्लॅकचा मालक कोण आहे, हे पब किती वाजता बंद होईल. मी तर म्हणतो पब बंद नाही, पबला बंदीच घातली पाहिजे पुणे शहरात. कारण पुणे शहर हे आमचं खूप सुंदर शहर आहे, विद्येचं माहेरघर आहे. या 20 वर्षात पुणे शहर फार बर्बाद होत चाललेलं आहे. या सगळ्या प्रकरणात आता पुढची कारवाई काय व्हावी अशी तुमची मागणी असणार आहे आणि तुमच्या नेत्यांकडे तुम्ही त्यासाठी विशेष शिफारस काय करणार आहे? मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी परवाच कमिशनरांना फोन करून सांगितलेलं आहे की ह्यात कुणाची हायगाई करायची नाही. जेवढी कडक कारवाई करता येईल तेवढी कडक कारवाई करायची. निष्पाप लोकांचा यामध्ये जीव गेलेला आहे. त्यामुळं कोणी यांना पाठीशी घालणार नाही, यांच्यावर कडक कारवाई होणार. कारण पोलीस पण आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत. ह्यांच्यावर कारवाई व्हावी हीच सगळ्या पुणेकरांची इच्छा आहे. त्यामुळं हे जे पुण्यातील हिट अँड रन प्रकरण आहे त्यातील जे आरोपी आहे वेदांत अग्रवाल, हे आरोपी आणि त्याचं कुटुंब आधीपासूनच क्रिमिनल माइंडेड आहेत, त्यांच्या अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असा थेट आरोप अजय भोसले यांच्याकडून करण्यात येतो. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.